टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। टाळी एका हाताने वाजत नाही। एसआयटी चौकशीतून सत्य समोर येईल। भाजप आमदार गोळीबार प्रकरणी चंद्रकांत पाटलांकडून गणपत गायकवाडांची पाठराखण। महेश गायकवाड गोळीबार प्रकरणी हिल्लाईन पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची चौकशी होणार। विरोधकांच्या आरोपानंतर चौकशीचे निर्णय। शिवसैनिकांचा बाबरी पतनामध्ये सहभाग असल्याचा बाळा नांदगावकर यांच्याकडे पुरावा। शिवसैनिक म्हणून नांदगावकर कार सेवेत सहभागी। फडणवीसांच्या आरोपांना बाळा नांदगावकरांचं उत्तर। ओबीसीवरील आक्रमण थांबवणं हेच लक्ष्य। जरांगेंनी आधी ग्रामपंचायतीला उभं राहावं। छगन भुजबळ यांचं मनोज जरांगेंना आव्हान। मनोज जरांगे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर। 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगेंचा उपोषणाचा इशारा। मंत्रालयात गुंड निलेश घायबळची रीलबाजी। मंत्रालयामध्ये गुंडापुंडांना प्रवेश मिळतो कसा? विजय वडेट्टीवार यांचा ट्विटरवरून सवाल। भाजप आमदार नारायण कुचेंची तरुणाला अपमानास्पद वागणूक। विहिरीचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या तरुणाचा अपमान केल्याचा आरोप। पंतप्रधान मोदी लोकसभेत देशातील समस्यांवर काहीच बोलले नाही। भाषणात फक्त काँग्रेसवर टीका। मोदींच्या भाषणावर संजय राऊतांचा हल्लाबोल। संजय गायकवाड यांना सावित्री जिजाऊ रमाई काहीही कळत नाही। ईश्वर त्यांना क्षमा करो। संजय गायकवाड यांनी पातळी सोडून केलेल्या टीकेला सुषमा अंधारेंचं उत्तर। संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांचे लागले बॅनर। बॅनरवर थोरातांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। राज्यात 21,678 शिक्षकांची भरती सुरू। पवित्र पोर्टलवर भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध। 21,678 पदांसाठी शिक्षक भरती। राज्यातील ग्रामीण भागातही काँक्रीटचे रस्ते तयार करणार। 28,500 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी। तर सार्वजनिक बांधकाम विभागाचा मोठा निर्णय। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। नाशिकमधील पाणी चारा टंचाईची बैठक रद्द। पालकमंत्री दादा भुसेंच्या उपस्थितीत होती बैठक। लोकप्रतिनिधी उपस्थित नसल्यानं बैठक रद्द। मनोज जरांगे पाटलांनी पोलीस सुरक्षा नाकारली। जरांगे पाटलांनी पोलिसांना कारमधून उतरवलं। कापूस खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांची दादागिरी। शहादा कापूस खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांची मनमानी। कापूस कमी भावात का घेतात जाब विचारतात शेतकऱ्याला केली मारहाण। कोल्हापुरातील आरटीओ कार्यालयातील सर्व्हर डाऊन असल्यानं 3 दिवसांपासून कामकाज ठप्प। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या धाराशिव दौऱ्यावर। एकनाथ शिंदेंचा धाराशिवमध्ये मेळावा। गणपत गायकवाडांनी मुख्यमंत्री शिंदेंवर केलेल्या आरोपाची चौकशी झाली पाहिजे। जयंत पाटलांची मागणी। मुख्यमंत्री शिंदे श्रीकांत शिंदेंनी भ्रष्टाचार केलाय, जयंत पाटलांचे आरोप। मराठवाड्यात 23,000 कुटुंबांचा मराठा सर्वेक्षणाला नकार। अंतिम अहवालात 23,000 कुटुंबियांनी माहिती न दिल्याचं आलं समोर। मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात शरद पवारांची 21 तारखेला सभा। खासदार अमोल कोल्हेंनी सभेच्या नियोजनाची तयारी केली सुरू। संत निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेला सुरुवात। यात्रेमध्ये वारकऱ्यांची अलोट गर्दी। संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागर जागा देणार। राज्य सरकारचा निर्णय। मिठागराच्या जागा केंद्र सरकारकडून हस्तांतरित करून घेणार। पुण्याच्या सासवडमधून ईव्हीएम मशीन चोरीला। सासवड तहसील कार्यालयाचं कुलूप तोडून मशीन पळवली। चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।